नमस्कार. शासनच्या YouTube चॅनल आप सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर आताची सर्वात ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5% वाढ. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता बना हो. तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छितो, आपण चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजच्या बातमीला आजचे नवीन अपडेट चला सुरू करूया. ऐन आचार संहिता कालावधीमध्ये महागाई भत्त्यात वाढ करण्याबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त झाला आहे. सदरचा वाढीव महागाई भत्ता हा केंद्र सरकारच्या धर्तीवर लागू करण्यात आल्याने आचारसंहिता नियमाची कोणत्याही प्रकारचे उल्लंघन होत नाही, कारण कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ ही नियोजित वेळेप्रमाणे मिळत असते. सदर डीए वाढीचा निर्णय हा त्रिपुरा राज्य सरकारने घेतला आहे. त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी सदर महागाई भत्ता वाढ करण्याबाबत अधिकृत निर्णय घेतला आहे. सदर डी वाढ ही 1 जानेवारी 2024 पासून डी फरकासह लागू करण्यात आली आहे. तसेच सदरचा लाभ हा सेवानिवृत्त पेन्शन धारकांसाठी देखील लागू करण्यात आलेली आहे. 5% डी वाढ दिनांक 1 जानेवारी 2024 पासून त्रिपुरा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि सेवानिवृत्त पेन्शन धारकांना 5% वाढीव महागाई भत्ता लागू करण्यात आलेली आहे. यामुळे सदर राज्यातील सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त पेन्शन धारकांचा एकूण महागाई भत्ता हा 25% इतका झाला आहे. या निर्णयामुळे त्रिपुरा राज्य सरकारला दरवर्षी 500 कोटी रुपयाची अतिरिक्त तरतूद करावी लागणार आहे. सदर निर्णयाचा फायदा त्रिपुरा राज्यातील 80,000 पेन्शनधारक तसेच 1 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारकांना दिनांक 1 जानेवारी 2024 पासून डे वाढ लागू करण्याबाबत निर्णय राज्य सरकारने आचारसंहितेमुळे थांबविला आहे. तर त्रिपुरा राज्य सरकारने आचारसंहिता कालावधीमध्ये देखील डे वाढीचा निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे पेन्शन घेत असताना देखील सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वर्तणूक करणे आवश्यक असेल. थोडक्यात तर पेन्शन व इतर आर्थिक लाभ कर्मचाऱ्यावर कोणत्याही प्रकारचे आरोप नसले पाहिजे. आरोप झाली असले त्यातून निर्दोष सुटका झाली असणे आवश्यक असेल. गंभीर गुन्हा असल्यास सेवानिवृत्तीनंतर कोणत्याही प्रकारचे आर्थिक लाभ मिळणार नाही. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी शासनाच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.